हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर झाले बघा काम आता फडातली. हे बघा, दिसलं का कसं दिसतंय? एकदम भारी एकाला लोकेशन. म्हणलं चला दाखवा तुम्हाला. इकून बी किळे आहे, तिकून बी किळे आहे, हेकून बी किळे आहे, आणि हे आपला माल. चला, कामं झालेले, थंडी वाजायला. लाईट नाही वाटत. लाईट नाही वाटत. लाईट थोडं 5 मिनिटातला 10 मिनिटं वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते. कारण त्याचं कारण एक आहे. त्याचं कारण काय आहे मी तुम्हाला सांगते. विषय असा आहे की मी कीर्तन ऐकत होते, मोबाईलवर लावलं होतं. मालकीन पण आलती. फड लावत लावत आपलं कीर्तन लावलं होतं. कुणाला बोलणार? मग माहिती बिहारीची, पण त्यांची मला भाषा कळेना, माझी त्यांना कळेना. त्यांची माझी मराठी त्यांना कळेना, त्यांची हिंदी इंग्लिश मला कळेना, वळत नाही. मग काम झालं, आले. ते मालकीनीचा विषय असा नाही, माझ्या पण लेकीला मी पाहिजे ते पुरवलं. मग मी पण सांगत होते, आई ही आई असते. आई बाप एकदा ना मातीची आड गेली काही नाही. मग कितीही शोधा, मेल्यानंतर कितीही त्या दगडापुढं किती ठेवतात पाची पाकवण, खात्यात ते नाहीत खात. जर जिवंतपणे तुम्ही नरड्यापर्यंत तर हात घातला 5 बोटांनी, म्हणजे नरड्यापर्यंत तर त्यांचं पोट भरून जेवण त्यांना चारलं, तर त्यांचा आत्मा शांत होईन का नाही तुम्ही सांगा मला. ती मालकिनीच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या पण डोळ्यात पाणी आलं. खरंच लेकीशिवाय आई बापाला शोभा नाही. लेक ही असावीच. लेकीचं महत्व तेव्हा कळतं. माझा बाप काय म्हणतो माहितीये का, मला लेक नसतं तर चालेल, पण मला लेकी पाहिजे होत्या. म्हणजे त्यांचं पहिल्यापासूनच म्हणणं आहे तसं, लेकी असावा, लय असावा, कटाळा येत नाही. लेकी असावा. माणूस म्हणतं लेकी नसावा, म्हणजे लेकी एवढ्या नसावा. माणसं म्हणतात एकच असावा. एक असते, 10 असल्या तरी पण त्यांना तेवढीच माया असते आईबापासाठी. आईचं जेवढं काळीच आपल्या लेकीसाठी धडपून उठतं, लेकासाठी पण उठतं असं काही नाही. पण लेक ही लेक असते. लेक पण असतात. पोटी जन्म घेतला म्हणल्यावर आईला सगळी लेकरं सारखीच असते. ती जेवढी माया लेकीवर आई करते तेवढीच लेकावर पण करते. असं काही नाही की लेकीवर करते आणि लेकावर करत नाही. लेकांवर पण करते, कारण ती तिच्याच उदरात आलेली असते ती लेक पण आणि लेकी पण. त्यामुळं आईचं काळीज पडायला आणि वाचायला लय दिवस लागेल. मरपर्यंत आई बापाचे उपकार फेटत नाहीत. म्हणजे मी कीर्तन ऐकलं आणि त्याच्यावर मला एक मार्गदर्शन मिळालं, आणि त्यात मालकीन पण खूप असे छान तिचं ऊर्ध भरून आलं. माझं पण आलं. मला माझीच आईबापांची माया नाही, मला भरपूर आईबापांची माया येते, मला म्हाताऱ्या माणसांची माया येते. असं वाटतं की असं होऊ नये. या धर्तीवर आईबापा आपल्याला लहानाचं मोठं करतं, बालपण आपलं मोठं करतात. मग त्यांचं म्हातारपण ते त्यांचं बाळपण असतंय. जेव्हा त्यांच्यात करायची शक्ती असते तोपर्यंत ते करतात. जेव्हा त्यांच्या अंगातली ताकद संपल त्यावेळेस आपलं कर्तव्य असतं आपल्या आईबापांना बघायचं. असतंय का नाही? म्हणून आईबापांना बघितलं तर भावा बहिणींना तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. आई बापा, तुम्ही एक वेळेस पंढरपूरला जाऊ नका, पण आई बापच आपले इटोबा रखुमाई आहेत. तुम्ही त्यांच्या पाया पडा. त्यांचा पाया पडलं ना तर त्यांचा आशीर्वाद लय लाख मोलाचा असतो. देवाच्या ठिकाणी जागा असते त्यांची. आशीर्वाद म्हणजे त्यांची
आपल्या डोक्यावर हात असतो. जेव्हा ते आपल्या डोक्यावरली छाया जाईल ना, त्यावेळेसच माणसाला त्याची जाणीव समजते, तोपर्यंत नाही समजत. माझा हो का कोणाला बोलायचा अधिकार नाही. मी माझ्या आईबापांबद्दल आणि कीर्तन ऐकलं म्हणून मी बोलते, कारण खरंच माझं मन लय भरून आलतं. मला वाटलं चला बोलावं तुमच्यासोबत. ती मन आहे बघा, आईचं काळीज पिक्चर नाही का, सुनाला आईचं काळीज खाऊ वाटत असते, तर ती आईचं काळीज काढण्यासाठी लेक काशीला नेतो. नेताने ती काळीचं काळीज काढून आणून सुनाच्या हातात देतो, बायकोच्या हातात देतो. तर ती लाताने तोडवती आणि टोपल्याखाली झाकून त्याच्यावर दगड ठेवती. तर ज्या वेळेस त्या लेकाला ठेस लागती, ती आईचं काळीज हातात न पडतं, त्यावेळेस ती काळीज काय म्हणतं, बाळा तुला लागलं का रे, लय तर लागलं नाही ना तुला, उठ बाळा, आईचं काळीज बोलतं. ज्या वेळेस त्याला असं टांगलेलं असतो राजाने का नाही, त्यावेळेस ती आईचं काळीज त्या राजाला काय म्हणतो, नका मारू माझ्या बाळाला, माझ्या बाळाला लय वेदना होत्यात. आईचं काळीज बोलतं. मग विचार करा त्या आईच्या काळजामध्ये किती ताकद आहे. म्हणून आई बापाला कधी विसरू नका रे मायबापांनो, कधी विसरू नका. आई बापा आहेत तर सगळी दुनिया आहे. आई बापा नाहीत, काही नाही या जगामध्ये, काहीच नाही. म्हणून माझ्या देवाकडे एकच प्रार्थना आहे, सगळ्यांच्या आईबापांना सुखी ठेव, सगळ्यांच्या, आणि खुश असं होऊ दे. कारण माझं मन भरून आले. तुम्ही म्हणसान की ताई तू पण लागले का रडायला, नाही मी तर रडतेच, पण आई बापा आहेत, सगळे आहेत. आई बापा नाहीत काय नाही, जिवंतपणे तुम्ही खायला पोट भरून घाला भाऊ बहिणींना, तर आईचं आशीर्वाद मिळते. मेल्यावर पाची पकवान ठेवा तुम्ही दगडा पुढं, ते खात नाहीत, खात नाही खात. तर चला, माझं मन भरून आलं. आणि जरी काय तुम्हाला वाटत असेल तर नक्की मला फोन करून सांगा, कारण मला जे वाटतं ते मी बोलते. माझ्या उर्दात नाही येते, माझ्या काळजात नाही येते, वेदना होत्यात मला. तर चला, बाय.